हाँ रेडी 1 2 रेडी 3 2 1 स्टार्ट। निश्चित 3 रन बचा है। काफी अच्छी फील्ड वहां पर। ऋषि है शायद, ऋषि नारनवरे। ऋषि है ना। प्रेक्षक जल्द से जल्द अंगार बुझाए हो और ग्राउंड के बाहर खड़े रहे प्लीज। और 1 रन का इजाफा, टीम का स्कोर बढ़ता हुआ 2 रन। कमेटी मेंबर सलमान अली वहां से अंगार बुझा दे, बंद करे वहां पर, नहीं तो और बहुत सारी भीड़ हो जाएंगी वहां पर। उठाकर मारना चाहते थे, सीधी गेंद डॉट। स्कोर वहीं रुका हुआ 2 रन। विकेट कीपर का भार संभाले जिग्नेश गजबिये। बॉलिंग का बाल राउत गोपाल। फिर से बीट हुए। दूसरा डॉट गेंद धीरज गिरी मारना चाहते थे लेकिन असफल। ये उठाकर मारा। निखिल मोरे प्रयास नहीं कर पाए, नहीं तो ये निश्चित 1 विकेट का पतन होता है यहां पर मैजिक मोबाइल का। 1 रन का और इजाफा, टीम का स्कोर पहुंचा 3 रन। ये लास्ट गेंद ओवर की। अंपायर डिसीजन वाइट। 1 रन का इजाफा, टीम का स्कोर बढ़ता हुआ 4 रन। स्कोरिंग का भार संभाले मेरे निजी मेंबर्स कमेटी के पीयूष जायसवाल और सामने खड़े हैं राहुल पंचभाई। रनआउट का चांस था यहां पर लेकिन वापिस लौटे मोहित पांडे। 4 रन का निजी, 1 ओवर की समाप्ति पर 4 रन। व्यक्तिगत पहला, टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आए निखिल मोरे और अभी भी बैटिंग पर है ओपनिंग के रूप में दोनों बल्लेबाज मोहित पांडे और धीरज गिरी। ओके, लेग बाइज के रूप में 1 रन। टीम का स्कोर बढ़ता हुआ 5 रन। काफी अच्छी गेंदबाजी कर रहे निखिल मोरे। उतना ही अच्छा ओवर सफल करने में फर्स्ट रहे गोपाल राउत। केवल 4 रन दिए उन्होंने। चार रन।
टीम का स्कोर बढ़ता हुआ 9 रन। रिलेग की दिशा में खेला हुआ एक गेंद, पटकी हुई गेंद जिसका मुआवजा 4 रनों में हासिल किया मोहित पांडे ने। काफी अच्छी फील्ड वहां पर कपिल के द्वारा। निश्चित अपनी टीम के लिए 3 रन बचाए। टीम का स्कोर बढ़ता हुआ 10 रन। लॉस ऑफ 0 विकेट। आज मैंने पूरे तीनों के तीनों मैच लो स्कोरिंग हुए। देखो ये मैच कैसा होता है। और 1 रन का इजाफा, 11 रन। इनसाइड एज लगते हुए सीधा कीपर ने मिस किया, लेकिन पीछे थर्ड मैन की ओर खड़े कपिल रेवतकर ने काफी अच्छी फील्ड की। कवर्स की दिशा में सीधा बाउंड्री लाइन के बाहर जाता हुआ यह पीला गेंद, 4 रन। टीम का बढ़ता स्कोर 15 रन। फिर से 4 रन। 2 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर 19 रन। लॉस ऑफ 0 विकेट। इस ओवर में 15 रन आए। काफी महंगा ओवर साबित हुआ ये। टीम की ओर से तीसरा और व्यक्तिगत दूसरा ओवर लेकर आए गोपाल राउत। सामना करेंगे धीरज गिरी। रिवर्स स्किप खेलने का प्रयास लेकिन असफल। बैट और बल्ले का बॉल का कोई संपर्क नहीं। अंपायर का इशारा, लीग वाइज। बढ़ता स्कोर 20 रन। तीसरा ओवर प्रगति पर। मोहित पांडे 6 गेंदों पर 13 रन पर खेलते हुए, और धीरज गिरी 8 गेंदों में 3 रन, जबकि 8 नंबर की टी शर्ट पहने हैं। सॉरी और नाखुश अपने शॉट से। काफी अच्छी गेंदबाज है जो ये 2 से 3 केपीएल से काफी अच्छा बॉलिंग कर रहे गोपाल राउत। पिछले साल भी अच्छा प्रदर्शन रहा उनका।
कैच। धीरज गिरो के स्वरूप से एक विकेट गिरता हुआ, पहला विकेट का पतन। 21 रन पर पहला विकेट। और व्यक्तिगत अभी पहले विकेट के पतन के बाद में बैटिंग का भार संभालने आए पराग कोल्ले, जो टीम के वाइस कप्तान वाइस कप्तान दोनों क्रीज पर मौजूद। 21 रन के निजी स्कोर पर पहले विकेट का पतन हुआ यहां पर। स्क्वायर कट किया, फील्डर दौड़ रहे हैं, ऋषि असफल और बाउंड्री लाइन के बाहर जाता हुआ ये 4 रन। पराग ने 4 रन से अपना खाता खोला और टीम के स्कोर को पहुंचाया 25 रन पर। और 1 रन। ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति पर 26 रन। इस ओवर में 7 रन, व्यक्तिगत 2 ओवर में 11 रन देकर 1 विकेट हासिल किए गोपाल राउत ने। खूप खूप धन्यवाद छगन भाऊ. अतिशय सुंदर असं हिंदीमधून समालोचन करत होते आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते. डिनर ब्रेक नंतर पुन्हा आम्ही आपल्या समालोचन कक्षामध्ये आलेलो. तीन षटकांचा खेळ पूर्ण 26 धावा फळ्यावरती 1 गडी बाद. पंचांकडे दाद मागितली होती. आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्ती होता, अशी दाद ही फेटाळलेली पंचांनी. आजच्या या सामन्याचे पंच तरण सर आणि त्यांच्या मदतीला श्याम सर, दोनही नागपूरवरून बिलॉंग करतात. अतिशय तटस्थ पंच, महत्त्वाची भूमिका. हलकासा याला दिशा देण्याचा प्रयत्न, गलीच्या दिशेने हा गेलेला चेंडू. धावसंख्या वाढतीये, 27 धावा, 1 गडी बाद. 4थं षटक प्रगतीवर असताना मोहित पांडे नावाचं वादळ 7 चेंडू 14 धावांवर खेळतंय 3 चौकाराच्या मदतीने. त्यांच्या सोबतीला पराग कोल्हे 4 चेंडू 6 धावा 1 चौकाराच्या मदतीने. आता अक्षय विरुद्ध मोहित अशी जुगलबंदी, युद्ध, द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळेल. याला सुरेख असा दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पॉइंट आणि कव्हरच्या मधनं. 1 धाव, दुसरी धाव घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला आणि सफल असा प्रयत्न झालेला. दोन धावा एकत्रित केल्या. धावसंख्या वाढून 29 धावा. हळूहळू धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज, मोहित आणि पराग. गोलंदाजी करतोय अक्षय बेलखडे. 3 चेंडूमध्ये 3 धावा दिलेल्या आतापर्यंत. त्याआधी गोपाल यांनी 2 षटकामध्ये केवळ 9 धावा दिल्या. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, साफ फसले, अगदी बुळा सोडलेला चेंडू फळीच्या खालून कधी गेला कळले नाही फलंदाजाला. सरळ चेंडू आला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. यावेळी मात्र थोडासा आखूड टप्प्याचा केलेला चेंडू आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता.
चेंडू पायावर आदळला, पुढे सरसवून टोलवण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्यापासून अडवू शकले नाही क्षेत्ररक्षक. एक धाव प्राप्त केली. 30 धावा फळ्यावरती लागलेल्या, एक गडी बाद. चौथं षटक प्रगतीवर असताना चौथ्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय अक्षय बेलखडे. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू एक स्टेप पुढे काढून पराग कोल्हे यांचा टोलवण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. षटक संपल्याचा इशारा. आजच्या या सामन्याचे पंच तरंजी कडू यांनी षटक संपल्याचा इशारा केला. 4 षटक, 30 धावा, एक गडी बाद. चार षटक, 30 धावा, एक गडी बाद. पराग खेळतोय 5 चेंडू 6 धावांवर 1 चौकाराच्या मदतीने. मोहित पांडे खेळतोय 10 चेंडू 16 धावांवर 3 चौकाराच्या मदतीने. अक्षय यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या. सुरेख फटका, चेंडू येतो आमच्याकडे, 1 बाउन्स. निश्चितच पंचांचा इशारा, चौकार. निखिल मोरेचं स्वागत केलं. मिड विकेटच्या दिवशी लगावलेला हा चौकार. 34 धावा फळ्यावरती लागलेल्या. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न बघावा लागेल या ठिकाणी. आणि खूपच विचित्र खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. आधी नॉन स्ट्राईक एंडवरचे फलंदाज बोलले की धाव घ्यायची आहे, नकार दिला फलंदाजांनी मोहित यांनी. नंतर मात्र मोहित यांचा धाव घेण्याचा मानस होता, कारण खराब क्षेत्ररक्षण झालेलं होतं. आणि ही फेकी जर एसटीवर झाली असती तर काही चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करेल दोन्ही फलंदाज. निश्चितच आवर घातलेला निखिल मोरे यांनी. पुन्हा एकदा चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. सीमारेषेजवळ सुंदर असा क्षेत्ररक्षण झालेलं. थोडा वेळ जरूर लागला, परंतु एकाच धावेवर रोखलं, दोन्ही फलंदाजांना अडवलं. धावसंख्या वाढून झालेली 35 धावा. आता मात्र सूत्र पराग यांच्या हातामध्ये. पराग विरुद्ध पुन्हा पॉइंटच्या दिशेने योग्य असा फटकार हाणलेला. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, बसावं लागेल या ठिकाणी. जोवर चेंडू येतोय एसटी रक्षकाकडे. 2-3 टप्पे खात या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा एकत्रित केल्या. धावसंख्या वाढून झालेली आहे 37 धावा. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, उलटा शॉट म्हणतात. साफ फसले निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 37 धावा. अगदी फडीवर घेतला हा चेंडू. गोल असा आवाज निघाला होता फडीमधून. प्रज्वल यांनी स्क्वेअर लेगला सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं. पंचांचा इशारा षटक संपल्याचा. नो बॉल दिलेला. पंचांनी नो बॉल दिला आणि फ्री हिट आहे या चेंडूवर. 39 धावा फलकावरती लागल्या. 5व्या षटकाचा अंतिम चेंडू घेऊन येतो, फ्री हिट आहे. चेंडू जातो आहे फाईन लेगच्या दिशेने. या ठिकाणी रवी भाऊ यांनी सुंदर असा सूर मारून चेंडूला अडवलं. स्वतः संघ मालक आहे आणि कर्णधार सुद्धा आहे. पंचांचा इशारा.
कर्णधार आहेत रविभाऊ आसरेकर यांनी सूर मारला फाईन लेगला आणि निश्चितच आपल्या संघाकरता 2 धावा वाचवल्या. प्रेक्षक त्यांचं स्वागत करतायत टाळ्या वाजवून. स्वतः संघ मालक आहे आणि कर्णधार सुद्धा आहे रविभाऊ आसरेकर. रविभाऊ आसरेट कर्णधार आणि संघ मालक आपली जबाबदारी पार पाडताना आपल्या संघाकरता 2 धावा वाचवल्या. प्रेक्षक त्यांचं आमच्या या समालोचन कक्षाच्या बाजूला उत्साह वाढवताना टाळ्या वाजवताना स्वागत करताना. अक्षय मोहितला सुरेख फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पाठलाग करताना निश्चितच पंचांचा इशारा, चौकार. आजच्या या सामन्याचे पंच तरण सर यांनी याला चौकार घोषित केलं. या चौकाराच्या मदतीने धावा झाल्या आहेत 44 धावा. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला 6व्या षटकाचा पहिला चेंडू, याचं स्वागत केलं. या आधी सुद्धा निखिल यांचं पहिल्या चेंडूवर चौकारांनी स्वागत केलं होतं. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी, एका चौकारानंतर आपल्या लयमध्ये परत येताना 44 धावा ह्या सन्मानजनक मानल्या जाईल, कारण यानंतर 2 षटकांचा खेळ या षटकानंतर शिल्लक राहील. मनीष पांडे किल्ला लढवताना केवळ 16 चेंडूचा सामना करत 26 धावांवर नाबाद 5 चौकाराच्या मदतीने. आणि स्ट्रेटला सुंदर असा झेल टिपलेला. आपली महत्वाची भूमिका पार पाडत मोहित पांडे बाद झाले. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू स्ट्रेटला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला झटका या ठिकाणी मोहित पांडे यांच्या स्वरूपामध्ये. दुसरा झटका, दुसरा झटका या ठिकाणी लागलेला मॅजिक मोबाईल या संघाला. आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतताना नवीन फलंदाज निलेश, धीरज आणि मोहित आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता जबाबदारी पराग आणि निलेश यांच्या खांद्यावर. याला दिशा देण्याचा प्रयत्न, आल्या आल्या स्वतःचं खातं उघडलं निलेश महंत यांनी. एका धावेनी धावसंख्या वाढून झालेली आहे 45 धावा. चेंडू हवेत, एसटी रक्षकाकडवी झेल देऊन बाद परतले पराग कोल्हे. पराग कोल्हे छान खेळत होते आतापर्यंत. 8 चेंडू 9 धावांवर 1 चौकाराच्या मदतीने. आता मात्र त्यांना माघारी पाठवलं गोलंदाज आणि एसटी रक्षकांनी. तिसरा झटका या ठिकाणी लागलेला मॅजिक मोबाईल यांना. न्यू स्टार नयन भाऊ पांडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचे पारितोषिक घोषित निलेश महंत यांच्याकरिता. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. रवी सुंदर गोलंदाजी करतोय असं म्हणावं हरकत नाही. निलेश महंत यांच्याकरिता प्रत्येक षटकाराला नयन भाऊ पांडे यांच्याकडून बक्षीस घोषित 100 रुपयाचे. 6 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 46 धावा फलकावरती लागलेल्या आहे. नयन भाऊ पांडे यांच्याकडून निलेश महंत यांनी जर षटकार हाणले तर त्यांना प्रति षटकाराला 100 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी घोषित आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती आहे
आपापल्या मोटरसायकलवर लक्ष ठेवायचं आहे. अधूनमधून एक एक चक्कर मारायचं आहे आणि आपली मोटरसायकल सुरक्षित आहे का ते पाहायचं आहे. कारण काल आपल्या इथनं शाईन 52-32 नंबरची मोटरसायकल चोरीला गेली होती. नवीन गोलंदाज आलेले कपिल, सामना करणार निलेश आणि नयन भाऊ पांडे यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस घोषित आहे निलेश महंत यांच्याकरता. सुरेख असा फटका आणला होता. थोडंसं खराब क्षेत्र, या संधीचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि 2 धावा गोळा केल्या. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न होतोय. जोर चेंडू येतोय गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघ करता 2 धावा एकत्रित केल्या. योग्य असा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये. पंचांचा इशारा आलेला आहे. एक शॉर्ट रन म्हणतात, त्याचा चेक करायचा आहे. बॅट्समन सेफ, 2 रन. पुढे जाऊन सरसावून हा मारलेला फटकार लॉंग ऑनला मारलेला. एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेटाळून लावला क्षेत्ररक्षकांनी. 50 धावा, अर्धशतक पूर्ण झालेला आहे मॅजिक मोबाईल या संघाचं. 50 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 7वं षटक प्रगतीवर. गोलंदाजी करतोय कपिल रेवतकर, सामना करतोय रवी. सुरेख चेंडू, तेवढा सुरेख असा फटकार अगदी समोरासमोर मारलेला, ज्याला इंग्रजीमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह म्हणतात. एक्कावन्न धावा फळ्यावरती लागलेल्या. जर्गचा
बॉलर सुरक्षित या ठिकाणी. योग्य असा ताळमेळ झालेला नाही फडी आणि चेंडूचा, तरी मात्र एक धाव घेण्यापासून अडवू शकणार नाही क्षेत्ररक्षक. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. षटक संपल्याचा इशारा आजच्या या सामन्याचे पंच श्यामभाऊ पवनीकर यांनी घोषित केलं. आमच्याकडे 7 षटक संपल्याचं. 7 षटक 52 धावा, 7 षटक 52 धावा, 3 गडी बाद. एक बॉल बाकी है अंपायर. एक बॉल लास्ट बॉल है. एक बॉल बाकी है. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. एका चेंडूचा फारसा फायदा घेऊ शकलेला नाही. निर्धाव चेंडू. 7 षटकांचा खेळ पूर्ण. 52 धावा, 3 गडी बाद. 52 धावा, 52 धावा या षटकामध्ये. नवीन गोलंदाज प्रतीक खापरे यांचा सामना करणार रवीच्या सोबतीला आहे निलेश, आणि निलेश महंत यांच्या प्रति षटकाराला 100 रुपयाचे बक्षीस घोषित आहे नयन भाऊ पांडे यांच्याकडून. या ठिकाणी पुन्हा फलंदाज बाद.
आघाडीला दमदार अशी सुरुवात झाली होती, त्यानंतर मात्र मधल्या फळीतील फलंदाज फारशी काही चमक दाखवू शकलेले नाही आणि संकटात सापडलं असताना आपला संघ मॅजिक मोबाईल याला सावरण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अशा क्षणी एकामागून एक सर्व फलंदाज नांगी टाकून परत आपल्या तंबूत परतत आहेत. केवळ आघाडीच्या फलंदाजां वगळता मिडल मधल्या फळीतील फलंदाज फारशी चमक दाखवू शकलेले नाही आतापर्यंत. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न मिड विकेटला. वाईड लॉंग ऑनला मारलेला फटकार होता हा. चौपन्न धावा फळ्यावरती लागलेले आहे. रवी फलंदाजी करतोय. सुरेख फटका, चेंडू हवेत, निश्चितच मोठा एक असेल. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. बऱ्याच वेळच्या विश्रांतीनंतर धाकड असा फटकार आलेला लॉंग ऑनच्या वरून. 60 धावा फळ्यावरती लागलेल्या. अखेरच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. बऱ्याच वेळाच्या विश्रांतीनंतर रवी यांच्या फळीमधून आलेला षटकार. पुन्हा एकदा पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न त्याच ठिकाणी तशाच प्रकारचा. यावेळी मात्र टप्पे खात खात चेंडू यष्टीरक्षकाकडे येतो बघायचा आहे. पंचांकडे दाद मागतायत. सूर मारण्याचा प्रयत्न फलंदाजांचा. आपल्या सुरक्षित पोहोचलेले आपल्या सीमारेषेच्या आतमध्ये. 62 धावा फळ्यावरती लागलेल्या. अखेरचा चेंडू 5 गडी बाद. 62 धावा. अखेरचा चेंडू. एक वेगळ्या प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाले. नॉन स्ट्राईक वर असलेले करण आधीच धावून निघाले आणि शांत डोक्याने गोलंदाजांनी अगदी चेंडूला यष्टीवर लावलं आणि पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी ती दाद स्वीकारली. प्रतीक एक धाव. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला. तिसरी बघावं लागेल. पासष्ट धावांचा डोंगर पार करावा लागेल जर विजयी व्हायचं असेल. न्यू स्टार या संघाला जर विजयी व्हायचं असेल तर हा धावांचा पल्ला पार करावा लागेल.
पहिला चेंडू निर्धाव चेंडू. वाईट दिलं. सुंदर असा कव्हरला मारलेला फटकार चेंडू येतो आहे गोलंदाजाकडे, परंतु फेक युजर एसटीवर झाली असती, परंतु सुरक्षित या ठिकाणी फलंदाज पोहोचले. या ठिकाणी शेकोट्यांचा माहोल तयार होतो आहे, परंतु आपल्याला विनंती आहे, थंडीच्या गारव्यामध्ये शेकोटी आवश्यक आहे, परंतु जाताना सामना संपल्यानंतर आपल्याला आपली शेकोटी विझवून जायची आहे. यावेळी मात्र सुंदर असा फटकार आणलेला कव्हर आणि पॉइंटच्या मधून निश्चितच हा चौकारासाठी प्राचारण केलेला फटका. हॅलो हॅलो हॅलो, ठीक आहे, हा ठीक आहे. पहिला षटक प्रगतीवर, 8 धावा फळ्यावरती लागलेल्या. अठरा धावा, 18 धावा, 1 ओव्हर 18 धावा. बेचाळीस चेंडू 47 धावा असं समीकरण.
2 ओव्हर 35 रन, 2 ओव्हर 35 रन झालेले आहे. मोहित पांडे यांनी एका षटकामध्ये 17 धावा दिल्या. ऐफाज यांनी एका षटकामध्ये 18 धावा दिल्या. 36 चेंडू 30 धावा. नवीन गोलंदाज आलेले आहे जितेश भाऊ आडे, पोलीस खात्याशी कार्यरत, आपल्या काटोल येथे गोलंदाजीचा भार.
मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा बहुमान गेला आहे जिग्नेश गजभिये. जिग्नेश गजभिये यांनी आपलं पारितोषिक मंचावर घेऊन जावं. जिग्नेश गजभिये